किती थंडी आहे बापा. तरी सूर्यप्रकाशाच्या याच्यात बसली पण झुलू 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 हवा लागून राहिली. इथं बापा शटर घातलं, थंडी काही निघून नाही राहिली. हात पाण्याचे थंडे थंडे लागून राहिले बापा. कळकळा येऊन राहिली. विले तर कशी थंडी लागून राहिली. मला माथा म्हणून लागून राहिली का थंडी. म्हणजे काकू बरं नाही का तुम्हाला? नुसतं थरथर थरथर करून राहिल्या. बरं नाही का? ताप गिप आला काय? अहो बाई, आंघोळ केली ना आंघोळ. थरथर 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 करून राहिला चिव. थंडी कुठे आहे पडून राहिली. तुला नाही लागून राहिली का? मलाच नाही लागून राहिली. तुला उलीचे भार नाही लागून राहिलं काय? असं तुम्ही आंघोळ केली ना जी काकू, तसे आंघोळ केलं का लगेचच मोठी थंडी लागते. मग आंघोळच व्हायची. मी काय एवढ्या लवकर करतो का? मी 10 10:30 वाजेपर्यंत करतच नाही, आंघोळच नाही करत. बापा बरं गमते तुम्हाला. आम्हाला दररोज सकाळी थंडी सवय आहे बाबा. लवकर आंघोळ करायची. तर मला गमतच नाही, गमतच नाही. पहा एवढी एवढी थंडी भरली तुमच्या अंगात. थंड पाण्याने आंघोळ केली का जी काकू? थंड पाण्याने आंघोळ केली काय? नाही माझे एवढे याच्या हात गरम पाण्यानेच करावं लागते आंघोळ. थंड पाण्याने जमते काय माय माझे? गरम पाणी घेऊनच तेवढी थुर करून राहिली. माझ्या घरात किती हवा लागते बापा. मला थंड राहते माया. बापा मी उन्हीत बसतो. मी मला 10 10:30 वाजेपर्यंत उन्हीत बसल्याशिवाय कामाला हात नाही लावायचा वाटत उलीच. बस हो काकू, तसं कानी आंघोळ केलं का लय थंड थंड लागते. आणि त्याच्यात आपण मग अधिक तुम्ही शटर घालून घेतलं आणि जेवढी थंडी धरली तेवढी धरल्या जाते अंगाले. मग जास्त लागते. असं मोकळं राहायला लागते. मोकळं राहिल्यावर कसं जास्त थंडी नाही लागत. जेवढं आपण जीवाला असं जपतो तेवढी थंडी लागते. मग तुमचं जेवण रक्त आहे, आमचं म्हातारं रक्त आहे. म्हाताऱ्याला लागतच असते आणि जेवण झाल्यावर मोठी थंडी लागते. बापा तुमच्या अंगात थंडी भरली हो काकू, लयच भरली ना. त्याच्यापेक्षा चांगली दुलाई घेऊन जपून झाली फुलं असते. एवढी थंडी नाही थंडी मग त्याच्यापेक्षा लागते मला दुलाई. जर सोनी बसणं म्हणजे सूर्यप्रकाशाच्या चांगलं बरं लागते. आता काय 5-10 मिनिट लागत मग आहेच आपलं मस्त कडक कडक लागते मग अंगाले. असं काही सकाळी बसली खोलाचं काम झालं वाटते. हिवायचं बसाच वाटते म्हणा उन्ही. चांगलं वाटते जिहाले उन्ही. चल मी बसते ह्याच्यासोबत जराशी. हो खला बसली काय? कामधंदे झाले वाटते. कामधंदे एवढ्या लवकर कामधंदे होते का आपले? रोजचे काय कामधंदे? रोजच्या झाले माणसाले गेला सकाळी उठल्याबरोबर डब्बा करून आणि थंडी भरली माझ्या. मी आली बसाले. काकूची आंघोळ झाली म्हणते बाबा. काकूचं तर काम भलं नंबर आहे, 1 नंबर. असं त्या इच्छे मग कामाला गेले. कायचं काम सुरू आहे व सध्या? तरी वावरातली सलतोड नाही म्हणते. चांगला रोज आहे मग चालले ते. कोणतं आपल्याला कोणतं कामच पाहिजे ना. त्या घरी नाही का मग सल तानावर. आणते ना पाणी तपणं सुरू आहे. गॅसवर तपाले पुरते काय? किती रुपये महाग आहे गॅस. नाही तर तपास लागलं असतं गॅसवर. पण आता ते सलीले चालले, सल आणून राहिले तर मग कायले मग चुलच पेटत असतो मी. बापरे कोला, मग तर मस्त आहे व. गॅस नाही लागत, काही नाही लागत. आणि लय तपवाले पाणी गॅस लागते आता. हो ना माय, गॅस पेक्षा चूल पुरते. पण आता माझ्या घरी बिचारी इंधनच नाही. आमच्या घरी गॅसवरच आहे. मला आता असं हिवाळ्यात तर मोठा आवडते वा. चूल पेटवलेली असं चुलीपाशी बसू म्हटलं आम्ही 1-1 घंटा. आता चूलच नाही पेटवत तर बसायलाच कुठं भेटते. आता सूर्यप्रकाशातच बसायला लागते. हो काकी, आता पहिल्याच्या सारखे दिवसच कुठं राहिले जी काकू. पहिले आपण रातचा किती ताप पेटू. जिथचं तिथचं ढोऱ्यापाचं गवत धांडे हे ते कोणाची इच्छे काडी कैचन. आता तर तुराटीने पाहायला भेटत जे घरी आपल्या. तुराट्याने पाहायला भेटाले. घरात गुस्ती 7 वाजत नाही तर 12 वाजेपर्यंत बाहेर फिरायला आपल्या इकडल्या. आता तर सुनसान लागते वा. एक नाही दिसत खाय. असं वाटते वाजले काय 12-8 वाजले तर. हो काकू तुम्हाला माहित असेल ना शांताबाईची नळ आली ना. खाली का बापा ते? वरती आहे बापा ते तर लय भारी आहे. शांती लेता जशी हे नाही करू देते. लय तिने साफ तर केलं शांती वा. दम नाही घेऊ दिला तिनं. इथं आली का जशी सासू होय ननद होय कोणते अशी वागे. नहाच्या आंधी मोठा त्रास दिला तिनं शांतीले. शांतीचं पहिलं लग्न झालं ना. मग तिचं झालं बस 2 वर्षातच का म्हणला तो माहितीले. सासूपेक्षा सासरवास केला तिनं. सुतारी गरीब होती तिची. सासूपेक्षा सासू बनली होती. गाव काकू तशी बुडी मध्ये दणकट दिसते ते. काऊ काकू मला तर माहितच नव्हतं. माल्या काय मग तो आता तर भलंच शांता काकूले परटच असून. ती आली का तिची छाती धन करे पहिले. आता तिच्या सुनेची परेड राहील. तिचीच राहते सुनेची परेड घेते ते. काकू आता तर वय तर लय झालं असून त्याचं. तरी एवढं आहेस का त्याच्यात? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते. हो ते तर आहेच म्हणा. जसं भाव आहे तसं वाय बदलते काय.
मग नीताची न कोमलची चांगली परेड आहे मग आता. बापरे मीटिंग बसली वाटते सकाळी. मीटिंग काय बिचारे थंडीच्यानं बसच लागते. बापरे आज आंघोळ व्हायचीच वाटते नाहीतर सकाळी होती ती आंघोळ तर उतरायचं सांगातून. हो पहिले घाला नाही लागे आता मला घालाच लागते. उली शासुड हवा लागली का अंगाला चढवे येते म्हणून घालून राहिली. नवीन बिमारी आहे बाबा एक एक काय का तर नवलच आहे. ओ कलावती माझ्या डोकं म्हटलं अंदरून लय पांढरं झालं. वरून दिसते बिचारे काय काय केस पण अंदरून लय काय पांढरे झाले. तर जराशी मेहंदी द्यायचं ना लावून. पहा एवढ्या थंडीची लावतं का हो एवढ्या थंडीची लावाले. थंडीच्या ना मी अशी हे करू का बा आज लावू उद्या लावू पण आता थंडी का लवकर जाते काय. पण लावा म्हटलं ना दुपारी 12 वाजता लावू. बापा ते तू लावून काऊन तू मग काही मेहंदी लावशील ना. काही मेहंदी नाही लावत असतो मी लालच लावतो बापा. ते काय होतं निमोनिया असते म्हणते त्यात निमोनिया तर त्यांना बिचारे मला खास लागते डोळे सुचते माया. संगीता काय बोलतो बिचारे निमोनिया नव्हे तो निमोनिया अलग असते. निमोनिया बिमारी वाय अमोनिया असते त्याच्यात बिचारे. तू या हसा जोगती बोलतो. काय संगीता काही बोलतो बिचारे तू. हसच येते विचार त्या बोलण्याचा. हो विचार तुम्ही हसले असत्या का म्हणून मी निमोनिया म्हटलं. मला माहित अमोनिया होय म्हणून. कशा हसल्या असत्या का एवढ्या वेळेच्या सिरियस होती ना मला तुम्ही. हो काकू संगी कशी गोष्ट बदलून देते. निमोनिया तिला माहितच नव्हतं अमोनिया म्हणून. अमोनियाला निमोनिया म्हणे ते ऐकलं असेल कोणाचं. आता कशी ती ना बरोबर गोष्ट फिरून दिली मला माहित होतं हसासाठी होय नसं होय बरोबर गोष्ट पलटत आहेत तिले. हो दे ना माय आता आम्हाला नाही येत आम्ही काय करावं माय. लवकर येत नाही तर शिकली नाही एवढी मी काही नाही. जसं जसं कोणी बोलते तसं आपण बोलून पाहतो तर चुकीचं निघते कधी कधी शब्द इंग्लिश शब्द ना ते. लावून चला बाबा सांगे एकदा हाव म्हटल्यावर तुम्ही मागं फिरून काय तुझी नांदा बुट्टी लावायची सवय आहे. घरगुती सामानाचा सेल 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 ज्या गावात घेऊन आलेला आहे सेल 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 सेल. चला या 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 कमी किमतीत कमी किमतीत. घरगुती सामान आहे चाल ना. कुठं आवाज येऊन जरा तिकडे येऊन राहिला वाटतं आवाज. तिकडे येऊन राहिला पाय बरं तिकडून दिसते का गाडी कायची होती आली तर. हो गाडी आली. चल ना पाहिले मोठी गाडी आहे. हो त्याच्यापाशी चल ना तुम्ही. चला काही घ्यायचं असेल तर पाहू. काय सण त्याच्यापाशी घरगुती काय सामान आहे काय नाही. पोलिस नाही आहे लय आहे सामान त्याच्यापाशी. झाडू गिडू दिसून राहिले. चल का पैसे लागते का आपल्याला. चला मी पाहिजे मला पाहिजे काही गोरी पाहिजेस ना काही ना काही. काका काय काय सामान आहे तुमच्यापाशी. बरंच काही आपल्या पैसे. काका आता थंडी आहे तर मग लोशन आहे का अंगाला लावायचं. हो आहे ना बाई आहे. ते हनीचं अल्मंडचं चांगलं चांगलं कंपनीचं आपल्यापाशी कॉम्बो चांगला कॉम्बो आहे. दाखव ना काका दाखव ना. सांग बा मी ते दाखवतो तुले. दाखव काका दाखव. हो बाई म्हणजे काय घेऊन राहिली. मी काकाले म्हटलं का लोशन द्या म्हटलं बा. आता अंग पाय म्हणलं हे बेकार होऊन राहिलं ना. वखरलं दिसते ना म्हणून म्हटलं लोशन दाखवा म्हटलं अंगाला लावायचं. मला हे बाई हेवाला काढून देऊन राहिलो. हे पाहिजे काय माझी काका दाखवा तेव्हा आम्ही पहिून तेव्हा आम्ही घेईन ना. मोठे आहे बापा हात नाही लावून देऊन राहिले वस्तूले काढून देते स्वतः. लय मोठा आहे लय मोठा आहे. पाहिजे ना जी काकू मोठाच पाहिजे. किती आहे जी काका. 299 आहे बाई. प्राइस पाहिजे त्याच्यावर. बापा 299 च बाप्पा अंगाला लावायला वापरायला लागून तर बस डोक्याला केस नाही राहील. हो काका याच्यावर प्राइस राहते दिसून राहिली मला 299 आहे. हे टाकाची प्राइस होय एवढा मागणी आहे बरोबर लावा भा. ना त्याच्यावर लिहिलं किती काय राहील. मग काय आणखी तेवढेच रुपये घ्याव का बरोबर लावा भा. तुम्ही जर देत असाल तर मी घेतो मग बरोबर लावला तर हिच्या भात बजर बसलं तर. बसू गी तू लावत असशील खोबरेल तेल. आम्ही नाही लावत खोबरेल तेल गी. आम्ही बरोबर भाव करतो. 80 रुपये द्या 80 रुपये. बाई ती 299 म्हणजे 300 रुपयाला 1 रुपयाच कमी आहे. तू एकदमच 80 रुपये म्हणजे काय बाई मला तेवढ्या रुपयाला पडलं नाही. काही भाव करू राहिली बाई तू. द्या तेवढ्या भावात बरोबर आहे. काही सांगता तुम्ही म्हणजे काय त्याच्यावर लिहिली राहते मग वाढवाय प्राइस. मग एवढी देत असते काय आम्ही घेतो. हे घेते मा बरोबरची सगळ्याच जणी घेतो आम्ही. ला बरोबर द्या तुमचे जाऊ द्या माये जाऊ द्या. 110 द्या 110. 110 नाही देत बा काका. जास्तीत जास्त 100 रुपये देतो. पटत असेल तर द्या नाही तर राहू द्या. आम्हाला काहीच पाहिजे नाही. मग उद्या भवनीचा टाइम आहे. त्याच्यात म्हणजे तिघी चौघी जणी घेते. घेऊ दे जाऊ दे. घ्या घेऊन घे. कोणाला पाहिजे बा. दोघीली द्यायची भाऊ. बरंच रुपये दे ना बाई. हो काकू 100 रुपये घेऊन घ्या पुरते. काही होटाली लावायचं आहे पाहिजे का ते. लहान स्क्रीन फूडच्या डब्बे आहेत. त्या पाहिजे का तेही आहे. आम्हाला हे डब्बे देऊन द्या मग घेतो आम्ही. ते दाखवा मग भाऊ ते राहू द्या पहिले. आम्हाला डब्बे देऊन द्या आणि जरा झाडू दाखवा. झाडू कसा आहे तो पुरली असून ना माय. पुरली असून ना घ्याले नाही तर 100 रुपये महाग होईल. पोट्टीने मोठा भाव केला. मी म्हटलंच त्याला 70 रुपये दे म्हणून. दे म्हणा त्याने एकदम 299 म्हणजे 300 रुपये सांगितले. त्याला कमी केले ना. दुकानात ती महागच आहे. 150 रुपये मी मागं आणलं होतं. त्याला वाटतं कमी केलं तर अधिक कमी असून भाव. दुकानात 1 रुपये कमी नाही करत. याच्या संगीच्या जास्त दिसून राहिले का माझ्यात कमी आहे काय. विचार भाऊ सगळ्याच्या सारखं आहे ना नाही तर कमी जास्त टाकलं. काय हो बाई काही प्रश्न करता. माझ्या घरी बनवलं का ते. पॅकिंग आहे ना. पॅकिंग असाले 500 ml आहे ना लिहिलं. सगळ्याच्या याच्यावर लिहिलं असं ना पाहते. माझ्या घरी बनवलं का ते. काही प्रश्न करता बाबा तुम्ही. हो भाऊ चिडू नका मजाक केली. खबर त्याला. हो आजी दाखवतो ना. घ्या झाडू घ्या. पहा ह्या झाडू. काकू
मला भाव तर करा, भाव करा मग पा कोणतं पाहिजे तर. कायची भाऊ कितीचा आहे झाडू? 120चा 120चा. 70 दे ना बाबा, 70 हो दादा 70 द्या. तुला देते संत मी घेतो, नाही तर दुकानात 100 रुपयाचा आहे. बाई जास्तीत जास्त 90 रुपयाला दे तुम्ही. जास्त कमी नाही होत बा. जी भाऊ काही आवाज भाव सांगून राहिले का? हा याच्यावर किती रुपये कमी केले आणि याच्यावर 1 रुपये कमी नाही करून राहिले. किती कमी म्हणून राहिले तुम्ही? करा करा कमी, 70 रुपयात द्या. ह्या तर एक लहान दिसून राहिला आणि एक मोठा दिसून राहिला. संगे त्याच्या ऍडजस्टमेंटची सोय आहे. लंबाई होते ना आकुडे होते. हा बाई लंबाई होते ना आकुडी होती तो करून दाखवू का गेले? आता आकुडी दिसते तुम्हाला मोठा करून दाखवू काय? हा करून दाखवला. हो भाऊ होते, हो लंबाई होते आकुडे होते. बरोबर ला तुम्ही भाव बरोबर. जास्तीत जास्त 80 रुपयाला दे तुम्ही, त्याच्यापेक्षा कमी नाही देत. मी एकदम 70 मागून राहिल्या. मला तर 70 रुपये झाला. मला फिरायला लागते ना काही ना काही. आता एवढी गाडी घेऊन येतो, याच्यात डिझेल लागते, हे ते लागते. मला जाणं येणं, माझ्या फिरण्याची मजुरी सगळं पाहा लागते ना काकू मला. त्या 75 देऊन द्या. नाही मला परवडत नाही, राहू द्या. देऊन द्या मग ते देऊन द्या, मी ठेवून देतो. मला जे परवडलं ते देतो मी, नाही तर काय परवडलं नाही तरी देणार आहे काकू. 80 बरोबर होते. हो काकू 80 म्हणत असेल तर घेऊन घ्या, कारण कहून दुकानात 100च्या खाली देत नाही. मी पहिलेच पाहिलाय आपल्या घराबच्च्या वेणीनं आणला, म्हटलं 100चा घेतला, 80चा देत असेल तर घेऊन घ्या. द्या देऊन द्या मग 80चा देऊन द्या. बाबा 80चा द्या. घेतला बाई 80चा, पण क्वालिटीचा नाही, कंपनीचा नाही है. काकू कंपनीचा 350 रुपयाचा आहे. मोठ्या कंपनीच्या गोष्टी करून राहिल्या, मग तर कंपनीचा विचार केला तर काही घ्यास नाही लागन आपल्याला, डायरेक्ट कंपनीतच जा लागन. मग काय आजकाल ते काम त्याला पॉलिथिन लावते, कंपनी छापून आणल्या काही आणल्या आणि आपल्याला जर विकल्या तर मग आपण त्या कंपनीचा घेऊ तर मग तर असं जर असलं तर आपल्याला डायरेक्ट कंपनीत जाऊन घ्या लागन विकत. लय डुप्लिकेट माल राहते. हो बरोबर आहे. शाईनी आहे ही, लय स्वतःला हुशार समजते. मग 80 रुपये झाले, मी 80 देतो आणून. हो द्या काकू. पाहिजे का अधिक काही? काका काही दाखवू नका तुम्ही, हाय तुमच्यापाशी माल, लय हाय माल तुमच्यापाशी. लागते पैसे नाही पाहिजे काय? हेच तर 100 रुपयात झालं. मिठाचा डब्बा आहे का हो दादा? पण महाग आहे, मग म्हणा का भाव कमी करा. भाव कमी नाही होत त्याच्यात. पैसे नाही, याचा माल खपला म्हणा, आता अडसून घेऊन राहिला. भाव ॲप कमी नाही होत, तसं नाही मला शिकून राहिला. आता लय गर्दी दिसून राहिली ना, म्हणून असा करून राहिला. राहू द्या काही दाखवू नका. पप्पा देतो तुमचे पैसे आणून. हो द्या ना मी इथंच थांबलोय.